नमस्कार, मी भगवान जगन्नाथ भांगे, मुक्काम पोस्ट कमलेश्वर धारणोगा, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. मी गावरान कुक्कुटपालन आणि कावेरीमध्ये काम करतो. आज 4 वर्षे पूर्ण झाले जवळपास. त्यामध्ये काम करीत असताना सुरुवातीला एक सामाजिक काम करीत होतो. मी सामाजिक अनाथ मुलावर काम करत होतो शांतीवनमध्ये. गावगाव फिरत असताना माझ्या लक्षात यायचं की बाबा हे बिझनेस चांगला आहे. कसा की रोजचे पैसे मिळणारा बिझनेस आहे. ही कल्पना माझ्या त्यावेळी ध्यानात आली. आणि आता गावाकडे जाऊन आपण मोकार फिरण्यापेक्षा आणि टुकार पोरात गप्पा मारण्यापेक्षा हे आपले रोजचं उत्पन्नाचं साधन तयार होईल. आणि ह्यात मन लावून जर केलं तरच पैसे. असं कुठं लोकांचे व्हिडिओ बघायचे, काय करायचं आणि ते बघून मिळणार नाही. कुणाला जर करायचं असेल तर त्या माणसाने आधी 4-2 ग्राउंड लेवलवर बघणं गरजेचं आहे. आणि शेडवर खर्च करणं कधीच करायचं नाही. आधी तुमचं प्रोडक्शन वाढायसाठी जास्त खर्च करायचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्या गावरान कुक्कुटपालनमध्ये उतरणं गरजेचं आहे. आणि कोंबडी पालन बरेच लोक असे बदनाम करतात, पण तुम्ही जर मन लावून जर त्याच्या प्रेम करून जर झटलात, कष्ट केलं तर 100% फायदेशीर आहे. माझाही असा अनुभव आहे. आता खाद्याचा खर्च जर विचारला तुम्ही, तर खाद्य तुम्ही एकच घेऊन जास्त चारूच नका. तुमच्या जवळच खाद्य, पण तुम्हाला ते माहित नाही खाद्य कशाचं आहे काय आहे. आता माझ्याकडे बघा ना, मी बाग जी केली तर बाग कोंबड्यासाठीच जवळ. माझ्याकडे पेरूचे झाड आहेत, त्याच्यानंतर शेवग्याचे झाड आहेत, तुतीचे झाड आहेत, पपईचे झाड आहेत, त्याच्यानंतर आंबे लावलेत, मोसंबी, लिंबुनी, संत्रा आहे, रामफळे, सीताफळे, जांभुळे, हे सगळ्या प्रकारचे जे झाड आहेत. जर नाही इकडं तर ते कोंबड्याच खात्यात. आणि दुसरी गोष्ट अशी की मला त्यातून पैसे बी मिळतात. आणि विक्री करीत असताना मी जास्त अंड्यावर काम करतोय. सगळ्यात महत्वाचं मी अंड्यावर काम करतोय. आणि माझे अंडे माझा जो रेट आहे ते मी फिक्स केलेला आहे की मी ते कमी करीत नाही आणि कुणाला ठोकमध्ये बी देत नाही. आणि लिंब, आता लिंबुनीचं बघा ना, 100-150 रुपये किलो लिंब चाललेत. आणि माझ्या बागामध्ये येऊन बघा तुम्ही, कुठल्या झाडाला आलं नाही. हे सगळ्यात महत्वाचे. मला पाणी कमी. आणि आता प्रत्येक जण आवडतोय की फुलगळ होती, पानगळ होती. आता उन्हाळ्यात तर पानगळ होणार आहे, पण फळगळ होणार नाही पाहिजे. आज माझ्या लिंबुनीला का हे समोरच दिसतं तुम्हाला कसे लिंब लागलेत. बिलकुल याला गळ नाही, काही नाही. आणि जवळ हे कोंबड्या गार सावलीला बसतात, ऊन वाऱ्यापासून त्यांना संरक्षण होते. आणि एक वेळेस अवश्य भेट द्या, बघा, कोणाला गरज लागली तर पाळण्यासाठी घेऊन जा.